मुंबई में विधायक राम कदम ने साकीनाका में हुए मेनहोल हादसे को दुखद बताते हुए जांच की मांग की। उन्होंने सवाल उठाया कि मेनहोल का ढक्कन आखिर कैसे गायब हुआ और समय पर इसकी जांच क्यों नहीं की गई। मुंबई की बारिश और जल भराव की स्थिति पर बोलते हुए उन्होंने कहा कि सरकार सुधार के प्रयास कर रही है। साथ ही उन्होंने चेंबूर में पेड़ गिरने की घटना की भी जांच की मांग की और दोषियों पर कार्रवाई की बात कही। नाही, मुंबईची टोपोग्राफी जर पाहिली तर तो कपबशी सारखा आकार आहे, तर त्याच्यामुळे थोडासा अधिक पाऊस आणि भरती असं एकाच वेळेस दोन्ही जर कॉम्बिनेशन असेल तर त्यात आपण पाण्याचा निचरा जो समुद्रात आपण सोडतो त्या सोडण्यावर बंधन येतात, सगळं पाणी सोडता येत नाही। मग त्यावेळेस मुंबईत तुंबते ही वस्तुस्थिती आहे आणि ही तुंबणारी मुंबई काही रातोरात बदलता येणार नाही। याच्यासाठी काही ठोस उपाययोजना जे सरकार करत आहे, तर मला टप्प्याटप्प्यानं ह्या तुंबणाऱ्या मुंबईचं बदललेलं स्वरूप तुम्हाला दिसेल आणि या राज्याला माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ एक इन्फ्रामॅन म्हणून ओळखले जातात। तर त्यांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिकेत आत्ता आमची सत्ता आली आहे आणि तुम्हाला खूप चांगले बदल येणाऱ्या भविष्यात दिसतील। शाकीनाक्याला घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे, मन हेलावून सोडणारी घटना आहे। तर त्याच्यामुळे तिथलं मॅनहोलचं झाकण गेलं कुठे, ते तुटलं होतं का चोरीला गेलं आहे? कारण मॅनहोलची बरीच झाकणाचे मटेरियल महाग आहे म्हणून काही गरजुल्ले चोरी करतात, हे मी मागच्या 4 टर्ममध्ये पाहिलं आहे। पण जर चोरीला जरी गेलं असेल, तुटलं असेल, कुठल्या कारणामुळे निघालं असेल, तर मग तिथल्या अधिकाऱ्यांनी बदललं का नाही? कारण एक जीव आज आपण गमावून बसलो, तर जीव काय आपण परत आणू शकत नाही। एका घरानं आज बाप, एका घरानं आज मुलगा गमावला आहे, तर त्याच्यामुळे हे दुःख मोठं आहे। पण याच्यातून भविष्यात पुढे अशी घटना घडू नये, कारण मुंबईच्या महापौर चांगलं काम करतात रस्त्यावर उतरून, पण अशी घटना भविष्यात घडू नये म्हणून आम्ही प्रामाणिकपणे केवळ मुंबई नाही, महाराष्ट्रामधल्या सगळ्या महानगरपालिका, सगळ्या नगरपालिका सर्वत्र आम्ही काम करतो। पावसामध्ये अशा प्रकारचे पावसामुळे, हवेमुळे अशा प्रकारे झाडं उन्मळून पडणं वगैरे आपण पाहू शकतो, पण आपल्याला बघावं लागेल की ते पावसामुळे झाड उन्मळून पडलं आहे का ते पडण्याच्या स्थितीत होतं। तर पडण्याच्या स्थितीत होतं तर प्रशासना अगोदर कारवाई का नाही केली? तर अशा सगळ्या गोष्टी हे आपल्याला तपासून पाहाव्या लागतील। पण शाळेच्या स्कूलच्या बसच्या बाबतीमध्ये आज मी सभागृहामध्ये मांडलं आणि मागणी केली की छोट्याशा त्या मारुती व्हॅनमध्ये 15-15, 20-20 मुलं जनावरांसारखी कोंबली जातात। अमेरिकेमध्ये, UK काही विशेष नियम आहे, म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहनं जर शाळेची बस थांबली तर ती वाहनंसुद्धा थांबतात। त्यांना सीट बेल्ट हा 3 पॉकेटवाला सीट बेल्ट असतो, अनेक नियम आहेत। तर त्या आधारावर शाळेच्या बसेस आपल्या मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या असाव्यात आणि परिवहन मंत्र्यांनी त्याच्यावर नियमावली आणावी अशी मागणी केली आणि अधिवेशन संपण्यापूर्वी त्याच्यावर नियमावली देखील सरकार त्याबाबत जाहीर करेल।